शिक्षण घेत असताना प्रत्येकाचं स्वप्न असतं की आपण सरकारी सेवेत रुजू व्हावं। असंच काही वर्षांपासून स्वप्न उराशी बाळगून जाववाडी येथील शेतकरी बबन वरगळे यांनी आपल्या मुलीला महाराष्ट्र पोलीस करण्याचा निश्चय केला। पित्याच्या स्वप्नाचा आदर करून शीतलनं अहोरात्र अभ्यास करून संघर्षमय जीवन प्रवासात बरीच अडथळे आली, पण न डगमगता आपल्या शेतकरी आई बापाच्या स्वप्नाला आकार देण्यासाठी प्रचंड मेहनत घेतली। अखेर पोलीस होऊन सन्मानाची खाकी वर्दी परिधान करूनच जन्मभूमीत आल्यानंतर तमाम गावकऱ्यांनी सत्कार करत पेढे भरवून आनंदोत्सव साजरा केला। या उत्तुंग यशाचं शिखर कुठलाही शैक्षणिक वारसा नसताना, कुठलीही शिकवणी नसताना स्वतःच्या हिमतीनं तसंच जिद्दीनं शीतलनं यशाला गवसणी घातल्यानं आनंदवाडी जाववाडी ग्रामपंचायत व ग्रामस्थांच्या वतीनं नवनिर्वाचित प्रथम महिला पोलीस शीतल वरगळेचा सत्कार सोहळा पार पडला। तसंच वरगळे कुटुंबातही आनंदोत्सव साजरा करताना शीतलची आई तसंच काकू यांनी औक्षण केलं। यावेळी सरपंच कमलाकर वरगळे, नवनाथ वरगळे, दत्ता डोरले, बालाजी शिंदे, आशा सेविका जयाबाई वरगळे, माधव डोरले, हरिभाऊ वरगळे, छावाबाई डोरले, वसंत वरगळे, विकास रक्टे, अतुल वरगळे, सोमनाथ वरगळे, रावसाहेब वरगळे, वैभव काळे, अंकुश रक्टे, संदीप डोरले, कमलाकर डोरले सह जाववाडी ग्रामस्थ उपस्थित होते। मी पहिली ते चौथी पर्यंत जिल्हा परिषद शाळा जाववाडी येथे शिक्षण घेतलं। पुढच्या शिक्षणाची सोय नसल्यामुळे गावात चौथी पर्यंत शाळा होती। पुढचं मी 5वी ते 10वी पर्यंत शिक्षण शिवाजी विद्यालय येथे घेतले। परत तिथून परत आजूळला गेले, तिथं 12वी पर्यंत शिक्षण घेतलं। परत पुढे तिथे शिक्षणाची त्या पण भागामध्ये सुविधा नसल्यामुळे मी लातूर या जिल्ह्याच्या ठिकाणी दयानंद कला महाविद्यालय येथे ग्रॅज्युएशनपर्यंत BA उत्तीर्ण केले। परत पुन्हा मला भरतीची ओढ होती, त्यामुळे मी भरती म्हणजे पोलीस व्हायचं माझं स्वप्नच होतं अगोदर, पण ते सक्सेस करण्यासाठी मला काही मार्गदर्शन वगैरे कोणाचं नव्हतं। परंतु मी असंच पुढे जात विचार घेत सगळ्यांचे पुन्हा लगेच भरती निघाली त्यातल्या त्यात। मग मी पुन्हा भरती 2021ची भरती दिली आणि त्या भरतीमध्ये मला यश आलं। परंतु ह्या यशामागे माझ्या आईवडिलांचे पण खूप कष्ट आहेत। माझे आईवडील शेतकरी आहेत। माझ्या आईवडिलांनी म्हणजे असं इतर वडिलांसारखं लग्नाचा कोणाचा विचार असतो की नाही बा मुलगी आपली 10वी पर्यंत शिकली पाहिजे आणि पुन्हा झालं ग्रामीण भागात काय लग्न करणं झालं हेच। परंतु माझ्या आईवडिलांचं पण स्वप्न होतं की माझ्या मुलीने एवढं शिकले, परंतु पुढे काहीतरी व्हावं माझ्या मुलीनं। त्यासाठी माझ्या आईवडिलांनी म्हणजे शिक्षणाकडे दुर्लक्ष न करता मला पुढील शिक्षणासाठी म्हणजे त्यांचं भरपूर प्रोत्साहन दिले आणि मी त्यांच्या म्हणजे कष्टाला जवळून पाहिले आणि त्यांच्या कष्टासाठी आणि माझं पण कष्ट मी अहोरात्र घेतलं आणि मी आईवडिलांचं स्वप्न साकार करून दाखवले। परंतु 21ची भरती उत्तीर्ण झाले, त्यामध्ये माझा निकाल लागला, मी जॉईन झाले। परंतु ट्रेनिंगसाठी मी नागपूरला गेले, तिथे 7 महिन्याचं ट्रेनिंग माझं उत्तीर्ण झालं। परत मग मी मुंबईला जॉईनिंग झाले, परंतु गावाकडे याची ओढ होती, त्यामुळे मग 1-2 दिवसासाठी मी गावाकडे आले। परंतु गावात असा जल्लोष होईल अशी माझी पण म्हणजे मला कल्पना नव्हती। परंतु गावकऱ्यांचे एवढ्या गावामध्ये मी एकुलती एक मुलगी होते, परंतु त्यांनी एवढा मोठा सत्कार केला की त्यांना पण माझा काहीतरी असा गर्व वाटला आणि सगळ्यांनी एवढा मोठा माझा सत्कार केला, त्यासाठी मी त्यांचे पण आभार मानते। माझ्या आईवडिलांनी मला एवढं शिकवलं, त्यांच्या पण मी कष्टाला काहीतरी फळ दिलं आणि त्यासाठी मी सगळ्यांचे, त्याचबरोबर आमच्या गावचे जाववाडी गावचे सरपंच कमलाकर वरगळे, माझे चुलते नवनाथ वरगळे, त्याचबरोबर गावातील ज्येष्ठ नागरिक दत्ता डोरले यांनी सगळ्यांनी मला प्रोत्साहन दिले आणि माझा गौरव केला, त्याबद्दल मी सगळ्यांचे आभार मानते। नमस्कार, मी सरपंच कमलाकर वरगळे। मी शीतल बबन वरगळे यांची लहानपणापासून जिद्द, चिकाटी आणि मेहनत ही शाळेत शिकत असताना बघितलेली आहे। ते अपार कष्ट करून आणि त्याने अभ्यासावृत्तीमध्ये असलेल्या मेहनत आणि शाळेत जाण्यासाठी सुविधा नव्हती, ते पायी चालत जाऊन त्या निलंगा या ठिकाणी शिवाजी विद्यालय या ठिकाणी शाळेत जात होती आणि त्या ठिकाणी जाऊन तिनं अतिशय परिश्रम घेऊन ही शाळा शिकलेली आहे। आणि त्यानंतर तिला सोयीसुविधा नसल्यामुळं तिनं लातूरला ॲडमिशन घेतलं। लातूरला ॲडमिशन घेऊन दयानंद कॉलेजमध्ये डिग्री कंप्लीट केली। त्यानंतर तिनं मेहनत करून पुन्हा पोलीस स्पर्धा परीक्षेच्या क्लासेस वगैरे काही नाही, स्वतः अभ्यास करून हे सर्व परिस्थिती असताना आईवडिलांचे कष्ट, आईवडील सहित एखाद्या छोट्याशा गावामध्ये आणि छोटेसे शेतकरी कुटुंबात असल्यामुळे त्यांनी दिवसरात्र मेहनत करून तिला सर्व सोयीसुविधा पुरवल्या आणि ते एका दिवशी असं सर्व गावकऱ्यांच्या कानावर आलं, शीतल हे पोलीस भरतीमध्ये सिलेक्शन झाले आणि तिने गावाकडे येत आहे म्हणल्यावर असे सर्वांच्या मनामध्ये अशा आनंदाचा
उत्सव जसं दिवाळी सण जसं साजरा केलं जातं तसं ह्या छोट्याशा गावामध्ये आल्यानंतर सर्व ग्रामस्थाच्या वतीनं तिनं विठ्ठल रुक्मिणी मंदिरामध्ये तिच्या गावकऱ्याच्या वतीनं छोटासा सत्कार हा गावकऱ्यांनी केला। पण आमच्या गावामध्ये कोणीही पोलीस दलामध्ये भरती महिलामध्ये कोणीच नाही आणि प्रथम मान हा शीतलला मिळाला आणि असंच सर्वांनी पुढे जाऊन स्पर्धा परीक्षेची तयारी करून वेगवेगळ्या क्षेत्रात जावं हेच आणि शीतलला पुढील वाटचालीसाठी मी या ठिकाणी खूप खूप शुभेच्छा देतो। जीवन जाधव, अर्वाचीन महाराष्ट्र न्यूज, लातूर।